नाशिकमधील 2 आमदारांची विधानसभेत टीका टिप्पणी आहे। मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी या योजनेवर चर्चा सुरू असताना देवयानी फरांदे यांनी योजनेवर सवाल उपस्थित केला। दादा भुसे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। सहा महिन्याआधी ह्या राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी याच्याकरिता आपण एक प्रस्ताव तयार केला। मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना, ज्या माध्यमातून ह्या संपूर्ण राज्यामध्ये पहिले तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनी घेण्यात येते, त्यातले 21 विद्यार्थी, जी जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शनी घेण्यात येते त्यातले 51 विद्यार्थी इस्रो बेंगलोर येथे, आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभाग घेणारे उत्कृष्ट 51 विद्यार्थी ही नासा अमेरिका येथे पाठविण्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिला। माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल संबंधित विभागाला आदेशित देखील केले। आता राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील शिक्षण विभागाचे ह्या ठिकाणी आहेत, राज्यमंत्री देखील आहे। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्याच अधिवेशनापासून म्हणजे ह्याच महिन्यापासून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीची अंमलबजावणी करण्यात येईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्या फरांदेताईंनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, 5,000 रुपयाचं प्राथमिक विद्यार्थी गटाच्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं। आदिवासी विद्यार्थ्यांच्यासाठी पण 5,000 होते, दिव्यांगांसाठी पण 5,000 होते। काही बक्षीस आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अलाउड करण्यात आलेली नव्हती। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने भेदाभेद होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा ते बक्षीस मिळायला पाहिजे अशा पद्धतीने कार्यक्रम त्या ठिकाणी तयार करून आम्ही वित्त विभागाला पाठवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।